नमस्कार मित्रांनो, आर-टीची वेबसाईट सुरू झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव आर-टीच्या लिस्टमध्ये लागलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांची आर-टीची लिस्टसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या वेबसाईटवर तुमच्या मुलांचं नाव आहे की नाही ते कसं पाहायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबतच मित्रांनो, संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट देखील तुम्ही इथे कशा प्रकारे काढू शकता, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव नसेल आणि ज्या विद्यार्थ्याचं नाव प्रतीक्षा यादीमध्ये असेल, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला तुमच्या पाल्याचं नाव आर-टीच्या लिस्टमध्ये आहे की नाही कसं पाहायचं, चला सुरू करूया व्हिडिओला। मित्रांनो, आपण आलेलो आहे आर-टीच्या वेबसाईटवर आणि आर-टीची वेबसाईट जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आल्यानंतर आता आपण पाहूया की तुमचा नंबर लिस्टमध्ये लागलेला आहे की नाही। मी तुम्हाला अगदी सोपी प्रोसेस सांगणार आहे जेणेकरून तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकणार। तर तुमच्याकडे जर युजर नेम आणि पासवर्ड असेल तर त्याद्वारे देखील पाहू शकता। सर्वात अगोदर आपण सोप्या पद्धतीने पाहूया। तुम्हाला एक SMS आलेला असेल ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यामध्ये तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर असेल, यावर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे वेबसाईटवर। तुम्ही पाहू शकता इथे इन्स्ट्रक्शन काय आहे। जर सर्व पालक एकाच वेळेस या पोर्टलवर व्हिजिट करत असाल तर हे पोर्टल स्लो होऊ शकते, त्यामुळे संभ्रमात न पडता तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करा असे यामध्ये म्हटले आहे। आणि त्यामध्ये पुन्हा एक इन्स्ट्रक्शन महत्त्वाची म्हणजे ज्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS प्राप्त होतील, परंतु ज्या पालकांना SMS प्राप्त झाला नाही अशा पालकांनी SMS वर अवलंबून न राहता आर-टी पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी। आपण डायरेक्टली अर्जाची स्थितीवर जाऊया आणि कशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करायचं ते पाहूया। इथे तुम्हाला वेबसाईटच्या खाली यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल, त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता ॲप्लिकेशन वाईज स्थिती तुम्हाला इथे दिसेल। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, क्लिक, आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल ॲप्लिकेशन नंबर। तर तुम्हाला तुमच्या SMS द्वारे जो ॲप्लिकेशन नंबर आलेला असेल तो इथे एंटर करायचा आहे। बघा मी एंटर केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला गो या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा स्टुडंटचा डिटेल इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे। तर इथे तुम्हाला स्कूल कोड दिसेल, त्यानंतर तुमचं स्कूलचं नाव दिसेल, सिलेक्शन झालेला आहे की नाही तर रेग्युलर सिलेक्शन मध्ये आहे आणि ज्यांचं वेटिंग लिस्ट मध्ये नाव असेल इथे वेटिंग लिस्ट असं लिहून येईल। त्यानंतर अलोकेट झालेला आहे की नाही यस लिहून येईल। त्यानंतर आहे तुमचं स्टेटस काय आहे, म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतलेले आहे की नाही, तर सध्या नंबर लागलेला असल्यामुळे इथे पेंडिंग दाखवेल। ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घ्याल त्या दिवशी इथे तुमचं कन्फर्म होईल। त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे एक व्ह्यू अँड प्रिंटचं, यावर करायचं आहे तुम्हाला क्लिक आणि तुम्हाला एक यानंतर एक PDF मिळेल ज्यामध्ये तुम्ही पूर्ण काही इन्फॉर्मेशन तुमच्या पाल्याचं कोणती शाळा आहे, कोणता त्या शाळेचा ॲड्रेस आहे, सर्व काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल। तर इथे बघा शाळेचे नाव वगैरे सर्व काही दिलेलं आहे। अशा प्रकारे तुमचा पाल्याचा नंबर लागलेला आहे की नाही अशाद्वारे तुम्ही या खात्री करू शकता आणि जर लागलेला असेल तर याची प्रिंट घेऊन आणि तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरताना जे डॉक्युमेंट अपलोड केलेले होते ते डॉक्युमेंट घेऊन तुमची ॲडमिशन शाळेत जाऊन कन्फर्म करू शकता। त्यानंतर आहे मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या तालुका वाईज लिस्ट काढायची असेल तर कशा प्रकारे काढायची, तर इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्टेड मूड यादी, अशा प्रकारे तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल त्या डिस्ट्रिक्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि गो या बटनवर क्लिक करायचं आहे। नंतर इथे एक ऑप्शन येईल डाउनलोड सिलेक्शन लिस्ट PDF, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट, ज्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची लिस्ट इथे तुम्हाला पाहायला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण डिस्ट्रिक्टची देखील लिस्ट काढू शकता। त्यानंतर आहे की तुम्ही तुमचं पोर्टलवर तुमच्या युजर नेम आणि पासवर्डने देखील लॉग इन करू शकता, हे सुद्धा पाहूया। इथे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर इथे ऑप्शन दिसेल ऑनलाईन ॲप्लिकेशन, तर यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा युजर नेम टाकायचा आहे आणि इथे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यावेळेस एक पासवर्ड जनरेट केलेला असेल तो पासवर्ड टाकायचा आहे आणि हा कॅप्चा फिल करायचा आहे।
युजर नेम आणि पासवर्ड टाकून जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या बऱ्याचशा टॅब दिसेल। तर यामध्ये तुम्हाला डायरेक्टली यायचं आहे ॲडमिशन कार्ड। जर तुमचा नंबर लागलेला असेल तर इथे ॲडमिशन कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या स्कूलचं नाव जिथे तुमचा नंबर लागलेला आहे ते दिसेल आणि इथे व्ह्यू अँड प्रिंट अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर यावर क्लिक करून जे PDF तुम्ही अगोदर डाउनलोड केलेली होती तशीच PDF सेम इथे सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येईल। तर अशा प्रकारे देखील तुम्ही तुमचा नंबर लागलेला आहे की नाही ते पाहू शकता। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं इथे लिस्टमध्ये नंबर लागलेला नाही त्या विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे का ते कसं चेक करायचं ते सुद्धा पाहून घेऊया। तर इथे तुम्हाला यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारची टॅब दिसेल, वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी। तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे सिलेक्ट करायचं आहे वर्ष। नंतर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमधून येता ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि गो या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर डाउनलोड वेटिंग लिस्ट अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळत असेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल ते सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी जे आहे ते इथे तुम्ही पाहू शकता। तर या विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पाल्याचं नाव, तुमच्या मुलांचं नाव RTच्या लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करू शकता आणि ज्या पाल्यांचं नाव या RTच्या लिस्टमध्ये नसेल तर त्यांना धिस ॲप्लिकेशन इज नॉट बी सिलेक्टेड फॉर एनी स्कूल अशा प्रकारे तुम्हाला तिथे मेसेज येत असेल तर तुमचं RT लिस्टमध्ये नाव नाही तर तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते सुद्धा चेक करू शकता। प्रतीक्षा यादी कशी पाहायची हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत राहतात। तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।